आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। पूसा कृषी विज्ञान मेळा आज नवी दिल्ली इथं सुरू झाला। या मेळ्याचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। उन्नत कृषी आणि विकसित भारत असं या मेळ्याचं उद्दिष्ट आहे। शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे। जम्मू काश्मीरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशाच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली। सुमारे 4 वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली। नुकतीच झालेली चकमक आणि ताबा रेषेवर आढळून आलेल्या बॉम्बच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्त्व होतं। दोन्ही देशातला तणाव कमी करण्यासाठी विद्यमान संपर्क यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे। डॉक्टर होमी भाभा स्टेट विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातून दुहेरी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे। या संदर्भातील सामंजस्य करार दोन्ही विद्यापीठात नुकताच झाला। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते। भारतीय वंशाचे काश पटेल यांनी अमेरिकेच्या FBI अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे 9वे संचालक म्हणून शपथ घेतली। काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली। अमेरिकेत बोस्टन विद्यापीठाच्या वतीनं आयोजित विविध धावण्याच्या स्पर्धांअंतर्गत भारताचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 5000 मीटर इंडोअर शर्यतीत 13 मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली। अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं 18 फेब्रुवारी रोजी मेडिट्रिना हॉस्पिटलला असुरक्षित घोषित करत तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले। आवश्यक अग्निशमन सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।